बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आत्ताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मात्र या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जी दुरावस्था झाली मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने झालेली आहे। मी सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर अनेक ज्या ॲम्ब्युलन्स ज्या जुन्या आहेत त्या बंद अवस्थेत पडल्या आहेत किंवा चालू सुद्धा आहेत, त्याला चालक नाही किंवा कुठलेही तरी फाट नसल्यामुळे त्या बंद पडलेल्या आहेत। दुसरा विषय पाहिला तर रुग्णालय परिसरामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ठिकठिकाणी ढिगार जे आहेत ते रुग्णालय परिसरामध्ये पडलेले दिसत आहेत आणि याच ढिगारामध्ये दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या सुद्धा पडलेल्या आपल्याला दिसत आहेत। जो खच आहे दारूच्या बाटल्यांचा मी तुम्हाला दाखवतोय की अशा पद्धतीने ह्या ज्या दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या ठिकठिकाणी पडल्या असल्याचं आपल्याला दिसतंय। या ढिगाराच्या बाजूलाच म्हणजे 50 फूट अंतरावर जिल्हा शल्यचिकित्सक यांची कॅबिन आहे। त्याच्याच 20 फूट अंतरावर ढिगाराच्या 20 फूट अंतरावर आयुष कक्ष आहे। याच्याच बाजूला इकडं कार्डियक कॅथलॅब युनिट सुरू आहे। त्याच्या पाठीमागच्या साईडला MRI सेंटर आज नेमकंच या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालंय। थोड्या वेळापूर्वी लोकार्पण झालं त्यावेळेला पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील याच रस्त्याने गेले MRI सेंटरचं उद्घाटन करण्यासाठी आणि याच रस्त्यावरती दारूच्या बाटल्यांचा खच जो आहे तो ठिकठिकाणी आपल्याला पडलेला दिसतोय। एकंदरीत पाहिलं तर आज पालकमंत्री या MRI सेंटरचं लोकार्पण करण्यासाठी याच रस्त्यावर येणार होते। महाराष्ट्र दिन सुद्धा आहे आणि रुग्णालय परिसराचे रुग्णालयाचे जे काही प्रशासन असेल त्यांनी साधी तसदीही घेतली नाही की आज महाराष्ट्र दिन आहे आणि रुग्णालयाच्या परिसराची आपण स्वच्छता ठेवावी। या रुग्णालय परिसरामध्ये ज्या दारूच्या बाटल्याचा ढीग जो पडलाय ठिकठिकाणी कुठून आला कसा आला हा शोधाचा भाग आहे। मात्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातल्या रुग्णालयाची ही परिस्थिती आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ठिकठिकाणी या रुग्णालय परिसरामध्ये अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा ढीग आहे आणि स्वच्छतेच्या नावानं या रुग्णालय परिसरामध्ये 3:13 वाजल्याचं आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन निलय देशमुख, गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।